काही लोक मला जज करतील की तू व्लॉग का बनवते, तुझी तब्येत बरी नाही आहे. तर आजचा 3रा-4था दिवस आहे मला पिरियड्स येऊन, आणि पिरियड्स आलेले 4 महिन्यांनी. तुमच्याशी बोलते तरी पण माझं भरपूर जास्त मायग्रेन दुखत आहे. पिरियड्समध्ये मला फर्स्ट टाईम मायग्रेनचा त्रास याच्यामुळे झालेला आहे की मी पिरियड्समध्ये ह्यावेळेस खूप जास्त रडलेली आहे. आणि तुम्हाला पण हाच त्रास होतो का? काही लोकांना हे नाटक वाटतं गाईज. MRI, CT स्कॅन, सगळे डोक्याचे टेस्ट, ब्लड टेस्ट होऊन पण जर रिपोर्ट नॉर्मल येत असतील तर डॉक्टर बोलता हे मायग्रेन आहे. मायग्रेन हा प्रकार बिलकुल पण चांगला नाही आहे गाईज. श्वास घेताना पण मी आता मायग्रेनची गोळी खाल्लेली आहे. तुम्हाला पण मी शेअर करते ती कोणती गोळी आहे. 4 दिवसापासून ती गोळी खाते गाईज. गरज आहे डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट घ्यायची की गोळी चेंज करायला पाहिजे. मला लाईटीचा फार जास्त त्रास होतो, पण व्हिडिओमध्ये मी दिसायला पाहिजे म्हणून मी लाईट चालू केली. पण मी लाईटीकडे बघणार नाही कारण की मला त्रास होतो. आणि मायग्रेनमुळे श्वास घेताना पण त्रास होतो, श्वास सोडताना पण. जर का मी चालते तरी पण त्रास होतो. ही कानी झालं तरीही त्रास होतो, ती कानी झालं तरीही त्रास होतो. हे मायग्रेन ही एक अशी गोष्ट आहे जे लोकांना नाटक वाटतं गाईज. रुमाल बांधा. हे सध्या हे 3 गोष्टी गाईज माझ्याकडं ज्याच्यावर मी जगते. 4थं म्हणजे आपल्या इंडियन लोकांचा पॅरासिटामॉल चहा. सकाळपासून जेवलेले नाही गाईज. कोणी म्हणतं जेवलं नाही तरी पण डोकं दुखतं, पण मी जेवते. आजच नाही जेवले कारण की माझं बिलकुल पण मूड नव्हतं. पिरियड्स एक तर येता एवढे लेट 3-3, 4-4 महिन्यानंतर. तो त्रास होणं वेगळं गाईज. आणि त्याच्यातही मायग्रेन होणं इट्स अ सो मच डिफिकल्ट जॉब. कोणाकोणाला मायग्रेन असेल ते मला रिलेट करून आहे ना कमेंटमध्ये मेसेज करा. आणि ह्या गोष्टीला मी खूप जास्त वैतागलेली आहे. तुमच्याशी बोलते पण माझं हे 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 नाकाचं हाड हे सगळं दुखतंय गाईज. तुमच्या पण बायकोला हा त्रास असेल तर ते नाटक नका समजू, ते खरंवाला त्रास आहे. कारण की जो सर्वाईव्ह करतो त्यालाच माहिती असतं हा त्रास काय आहे. पिरियड पेनमध्ये राहून सुद्धा, मायग्रेनचं पेन सहन करून सुद्धा मी माझ्या लाडूला सध्या सांभाळत आहे. माझे ऑडियन्स जेवढे पण आहे, छोटीशी फॅमिली आहे, त्यांना कळायला पाहिजे की सध्या माझी सिच्युएशन काय आहे, म्हणून मी सगळं शेअर करते. आणि गाईज माझं बोलते तरी पण पोट कंटिन्यू दुखते. मला मेप्टास प्लास ही एक गोळी असते ज्याच्याने पिरियडचं पेन थोडंसं कमी होऊ शकतं. ती गोळी नाही घ्यायची. ती गोळी चांगली नसते, ती कॅन्सरस आहे आपल्या शरीरासाठी. म्हणून मी झिरोडॉल SP घेतली. तर झिरोडॉल SPने माझं पूर्ण पाय सुजू राहिले, माझ्या अंगाला टाक्यांना खाज येऊ राहिली. पण खाणं गरजेचं आहे कारण की मला माझ्या लाडूला पाजायला लागतं. तिला उठून पाजणं, तिला फीड करणं, तिच्यासोबत थोडंसं अशी स्माईल ठेवून हसणं, इट्स मॅन्डेटरी. आणि ही मायग्रेन ही गोष्ट फक्त आणि फक्त रडण्याने, माझ्या हिसाबाने, म्हणजे मला ज्या गोष्टींनी होतं त्या गोष्टी रडण्याने, स्ट्रेस घेण्याने, खूप जास्त ओव्हर थिंकिंग केल्याने, कोणीतरी आपल्याला खूप जास्त टेन्शन देतं आहे, बोलण्यातून नाही पण वागण्यातून. तर प्लीज तुमच्या घरी कोणी मायग्रेनचे पेशंट्स असतील त्यांना समजून घ्या. आणि गाईज तुम्ही माझ्याकडे बघू शकता, हे माझे दोघी डोळे सुजलेले आहे. रात्र झोप नाही लागत गाईज डोकं दुखल्यामुळे. एक मायग्रेनच एक अशी गोष्ट आहे गाईज जे खूप जास्त अनस्टेबल आहे. हेड स्ट्रोक, मायग्रेनचे अटॅक्स ज्यांना येतात त्यांना विचारा.
खूप जास्त हे टफ आहे. मी त्याच्यामुळे जास्त रडणार नाही, कारण मला रडल्यावर त्रास होतो. श्वास घेताना पण, श्वास सोडताना पण. मी सगळ्यांना एकच सांगू इच्छिते, तुमच्या घरात पण मायग्रेनचे पेशंट असतील तर प्लीज त्यांना पोलाइटली, प्रेमाने आणि संयमाने ट्रीट करा. रागावून, ओरडून आणि भांडण करून मायग्रेनचे पेशंट ठीक नाही होणार, पण मात्र त्यांना हेडस्ट्रोक, मायग्रेनचे अटॅक्स, एन्झायटी, पॅरालिसिसचे झटके अँड ऑल. एन्झायटी आणि हायपर टेन्शन हे मी खूप जवळून बघितलेलं आहे माझ्या लाईफमध्ये. 2020-21मध्ये. त्याच्यामुळे एन्झायटी आणि हायपर टेन्शन किंवा हायपर ॲक्टिव्हिटी बॉडीची, ते काय असतं, ते का बरं होतं, आणि ह्या दोघी गोष्टींमुळे मी स्वतःला हार्म केलेला आहे भरपूर. आणि काही गोष्टी माझ्या अशा झालेल्या आहेत, त्या गोष्टींमुळे मला हा मायग्रेन झालेला आहे. जर का मायग्रेनचे पेशंट असतील, तुम्ही पण ही गोष्ट सर्वाईव्ह करत असणार. तुमच्या घरी आई असेल, बहीण असेल, बायको असेल, पोरगी असेल, किंवा ही गोष्ट माणसांना पण होते. असं काहीच नाही की ते लेडीजलाच होते. लिटरली आता मी थुंकी अशी गिळली, घसा सुकतोय म्हणून, तरीही माझं मायग्रेन पेन होतंय गाईज. मी ही मान इकडे पण फिरवू शकत नाही, ही मान तिकडे पण फिरवू शकत नाही, कारण की हलवलं तर मला खूप जास्त मायग्रेन दुखतं. मी तुमच्यासोबत माझी मायग्रेनची गोळी शेअर करेलच, पण त्याआधी मी एक सांगू इच्छिते की मायग्रेन ज्यांना ज्यांना असेल त्यांना आपण भरपूर ट्राय करतो. टेन्शन नाही घ्यायचं, विचार नाही करायचे, रडायचं नाही. पण हे जे स्वतःला सोडून दुसऱ्यांना प्रेम जे करतात ना, त्यांच्याच अंगाशी मायग्रेनचं दुखणं येतं गाईज. आणि मी खूप ओव्हरवेल्म आहे की मला ॲटलिस्ट लाडू तरी आहे, तिच्याकडे बघून मी थोडंसं स्माईल करते, थोडंसं विसरायचा प्रयत्न करते. नाहीतर हे डोकं दुखण्याचा काही प्रकार आहे ना, मला तर काही कळत नाही. आणि हा मी पास्ट 4 इयर्स, त्याच्या पण आधी 2 इयर्स, हा मला पास्ट 5-6 इयर्सपासून आहे. आता येत्या एप्रिलने मला 24 कंप्लीट होऊन 25 लागेल, तरी पण स्टील मला हा त्रास आहे. तर प्लीज तुमच्या घरी मायग्रेनचे पेशंट असतील तर त्यांना चांगलं ट्रीट करा. धन्यवाद सगळ्यांना. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मी लवकरच बरी होईल ही मी स्वतःला मॅनिफेस्ट करते की मला लवकर बरं वाटेल तर मी लवकरच हशी खुशीने माझी व्लॉगिंग जर्नी चालू करेल. मला असं वाटते की मी आता जॉब बघायला पाहिजे, थोडंसं बाहेर निघायला पाहिजे घराच्या, म्हणजे मला थोडं बरं वाटेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज.